हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 16वा चाचणी क्रमांक 1 म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये चाचणी क्रमांक 1 पूर्ण सोडवणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या, नंतर वहीमध्ये किंवा फुलस्केपवरती चाचणी सोडवा. कारण चाचणी हे आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन शाळेत जमा करायचे आहे. कारण या चाचण्यांचे आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये विषय गणितमध्ये 3 चाचण्या दिलेल्या आहेत. या तिन्ही चाचण्या आपल्याला शाळेत जमा करायच्या आहेत, कारण या चाचण्यांचे मूल्यमापन होणार आहे. चाचणी सोडवायला सुरू करण्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सेतू अभ्यासक्रम विषय गणित दिवस 16वा चाचणी 1 चाचणी क्रमांक 1 इयत्ता 10वी गुण 15. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमामधील विषय गणितची चाचणी क्रमांक 1 सोडवत आहोत. तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि ही चाचणी तुम्ही वहीत किंवा फुलस्केपवर व्यवस्थित सोडवा. कारण ही चाचणी आपल्याला स्कूलमध्ये जमा करायची आहे. या चाचणीचे इव्हॉल्युशन होणार आहे. ओके. प्रश्न क्रमांक 1. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. आपल्याला काही 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 4 मार्क्स 4 गुण. त्यापैकी पहिला प्रश्न, जर ए बरोबर महिरूपी कंसात ABCDEFGH म्हणजेच काय आहे, संच A इज इक्वल टू ABCDEFGH, B इज इक्वल टू संच B इज इक्वल टू ACE, संच C इज इक्वल टू महिरूपी कंसात AEI, संच D इज इक्वल टू GHI. तर पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? पहिले विधान C उपसंच A, दुसरे विधान B उपसंच A, D उपसंच A, B उपसंच D. या 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. उपसंच म्हणजेच काय? समजा C उपसंच A म्हणजेच काय, C चे सर्व घटक A मध्ये असले पाहिजे. संच C चे सर्व घटक संच A मध्ये असतील तर हा पर्याय काय असेल, करेक्ट असेल. आपण प्रत्येक पर्याय चेक करूया. बघूया C चे सर्व घटक A मध्ये आहेत का? C मध्ये कोणते घटक आहेत? AEI. A मध्ये I नाही, म्हणजेच हा पहिला ऑप्शन रॉंग आहे. B सबसेट ऑफ A म्हणजे B उपसंच A. B चे सर्व घटक A मध्ये आहेत का आपण चेक करूया. B मध्ये कोणते घटक आहेत? तर ACE म्हणजे B चे सर्व घटक A मध्ये आहेत, म्हणजेच हा B ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. दुसरे 2 ऑप्शन सुद्धा आपण चेक करूया. D चे सर्व घटक A मध्ये आहेत का? या ठिकाणी I आहे, A मध्ये नाही, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. B उपसंच D, B चे सर्व घटक D मध्ये आहेत का? तर नाही, B चे घटक आणि D चे घटक वेगळे आहेत, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे? तर B. करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी. बी हा आपल्याला सत्य विधान आपल्याला मिळालं आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट प्रश्न दुसरा,
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप डॉट डॉट असते. आता आपल्याला माहित आहे दोन समांतर रेषाने एका छेदिकेला छेदले असता दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका कोणाचे माप किती? समजा हा कोण 40 तर ते संगत कोणाचे माप किती? या कोणाचं संगत कोण कोणता? हा. संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. त्यामुळे आकृती काढायची गरज सुद्धा नाही. तर संगत कोण एकरूप असतात. म्हणजेच काय? एका कोणाचे माप 40 असेल तर त्याचा संगत कोण किती असेल? 40 असेल. मग यामध्ये ऑप्शन 40 कुठे आहे? तर डी. म्हणजे डी हा ऑप्शन काय? करेक्ट आहे. उत्तर काय? पर्याय डी. ओके. नेक्स्ट तिसरा प्रश्न. 2x वर्ग वजा 5x अधिक 12 ही बहुपदी सगुणक रूपात अशी लिहितात. डॉट डॉट अशी लिहितात. सगुणक रूप सोपं आहे. एक्स स्क्वेअरचा सगुणक किती आहे? एक्स स्क्वेअरचा सगुणक या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअरचा सगुणक 2, एक्सचा सगुणक किती आहे? वजा 5 आणि ही 12 ही स्थिर संख्या. म्हणजे सगुणक रूप काय आलं? 2 वजा 5 12. कुठे आहे? 2 वजा 5 12. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. 2 5 12 हे तिन्ही ऑप्शन रॉंग आहेत. म्हणजे ऑप्शन कुठला आहे करेक्ट? पहिला. कळतंय? एक्स स्क्वेअरचा सगुणक 2, एक्सचा सगुणक ऋण 5 आणि ही 12 म्हणजेच हे झालं सगुणक रूप. 2 ऋण 5 12. 2 वजा 5 12. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर ऑप्शन पर्याय ए हा आपला अचूक उत्तर आहे. चौथा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असतात. छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 50 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप डॉट डॉट असते. तर दोन समांतर रेषांना आता आपण आकृती काढली होती. दोन समांतर रेषा अगोदर आपण काय केलं? संगत कोण घेतले होते. आता कुठले आहेत? आंतरकोन. आंतरकोन हे दोन झाले आंतरकोन. हा कोण आणि हा कोण. ओके. एका कोणाचे माप किती आहे? 50. तर या कोणाचे माप आपल्याला काढायचं आहे. ओके. या ठिकाणी कोणता गुणधर्म आहे किंवा प्रमेय आहे? आंतरकोनांची बेरीज किती असते? 180 असते. आंतरकोनांच्या जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. म्हणजे दोन कोणांची बेरीज किती असेल? 180. म्हणजेच काय करावं लागेल? 180 मधून काय करावं लागेल आपल्याला? जर 50 वजा केले तर उत्तर आपल्याला मिळेल. म्हणजे 50 आणि हा दुसरा कोण किती असेल? 130. 130 अधिक 50 180. आपल्याला फक्त काय लिहायचं या ठिकाणी? ऑप्शन लिहायचं आहे. ओके. या ठिकाणी 130 ऑप्शन कुठे आहे? तर बी. करेक्ट ऑप्शन इज कोणता पर्याय? बी. ओके. या प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्ण सोडवला आहे. आता काय करूया आपण? दुसरा प्रश्न सोडवूया. प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. 3 गुण. त्यामधील पहिला प्रश्न. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेद संचात किती बिंदू असतात? दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदतात. दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांचा छेद बिंदू हा झाला छेद बिंदू. त्यांच्या छेद संचात किती बिंदू असतात? तर 1 आणि 1च. उत्तर काय येईल? जेव्हा दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेद संचात किती बिंदू असतात? तर 1 आणि 1च. फक्त उत्तर काय येईल? 1 बिंदू असतो. ओके. त्यांच्या छेद संचात 1 आणि 1च बिंदू असतात. नेक्स्ट प्रश्न दुसरा. त्यामधील उपप्रश्न दुसरा. बिंदू Q हा रेख PR चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q हा रेख PR चा मध्यबिंदू आहे. PR बरोबर 10 सेमी असेल तर PQ किती?
आपल्याला माहिती आहे मध्यबिंदू काय करतो, रेषाखंडाचे 2 समान भाग करतो. मध्यबिंदू काय करतो, रेषाखंडाचे 2 समान. समजा हा रेषाखंड PR आहे. PR Q हा PR चा काय मध्यबिंदू आहे. PR ची लांबी किती आहे, 10 सेमी. तर आपल्याला काय काढायचंय, PQ बरोबर PQ चे अंतर काढायचे. PQ काय आहे, Q हा मध्यबिंदू. Q काय करतो, PR चे 2 समान भाग करणार आहे. म्हणजे दोन्ही अंतर काय होणार, समान. PQ आणि QR काय असणार, समान असेल. म्हणजे दोन्ही 10 चे 2 समान भाग करा. म्हणजे हा PQ किती येईल, 5 सेमी. QR पण किती येईल, 5 सेमी. कळतंय. म्हणजे उत्तर किती येईल, 5 सेमी. आता आपण उत्तर लिहूया. काय दिलंय, बिंदू Q हा रेख PR चा मध्यबिंदू आहे. म्हणून PQ बरोबर 2 समान भाग करतो. PQ बरोबर 1/2 PR. हा PQ हा PR च्या काय असेल, निम्मा असेल. म्हणजे PQ बरोबर 1/2 PR. 1/2 PR. PR चे अंतर किती आहे, 10 सेमी. 2 के बे 2 पंचे 10. 1 गुणिले 5 5. म्हणून PQ बरोबर 5 सेमी. कळलं. तिसरा उपप्रश्न. बिंदू A चा निर्देशक ऋण 5 व बिंदू B चा निर्देशक 3 असेल तर बिंदू A आणि B मधील अंतर काढा. डिस्टन्स AB काढायचा आहे. आपल्याला काय दिलं आहे, A चा निर्देशक किती आहे, ऋण 5 किंवा -5. B चा निर्देशक किती आहे, 3. आता या दोन्ही निर्देशकामध्ये मोठा निर्देशक कोणता आहे, तर 3 मोठा आहे. कारण ही ऋण संख्या आहे. ऋण संख्येपेक्षा धनसंख्या काय असते, मोठी असते. म्हणजे 3 ही 5 पेक्षा मोठी आहे. ओके. आता आपण काय करूया, डिस्टन्स AB, बिंदू A आणि B मधील अंतर काढताना काय करतो, मोठ्या निर्देशकांमधून लहान निर्देशक काय करतो, वजा करतो. मोठा निर्देशक किती आहे, 3. काय करतो, वजा. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काय करतो, वजा. लहान किती आहे, ऋण 5. म्हणून त्या काय घेतले, कंसात घेतले. 3 हे ऋण काय आले, धन. 3 अधिक 5. म्हणून डिस्टन्स AB A B मधील अंतर किती येईल, 8. 3 अधिक 5 किती आलं, 8. हे झालं उत्तर. कळलंय तुम्हाला. ओके, व्हेरी गुड. शेवटचा प्रश्न क्रमांक 3. खालील उपप्रश्न सोडवा. किती गुण आहेत, 8 गुण आहेत. त्यातील पहिला प्रश्न. आकृतीमध्ये रेषा RP समांतर रेषा MS व DK रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. कोण DHP = 85 अंश. तर खालील कोणांची मापे काढा. कोण RHD, कोण PHG, कोण HGS आणि कोण MGK. या ठिकाणी बघा, रेषा RP समांतर रेषा MS, रेषा DK ही त्यांची काय छेदिका आहे. कोण DHP = 85 अंश. ओके. आता आपण सोडवूया. सोपा प्रश्न आहे. काय दिलाय, रेषा RP समांतर रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. पक्ष क्रमांक टाकूया आपण. आणखी काय दिले आपल्याला, DHP किती आहे, 85. हे पण काय पक्ष किंवा दिलेली माहिती. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे, RHD. आता RHD कोण कुठे आहे, RHD हा कोण. आता दिलेला कोण कोणता आहे, DHP आणि कोण RHD. हे दोन्ही कोण कोणत्या प्रकारचे आहेत बघा. हे दोन्ही कोण एका रेषेवरती आहेत. म्हणजे दोन्ही कोण काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आता रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते, आठवते का तुम्हाला, करेक्ट. किती असते,
80 अंश. तिसरं म्हणून आपण काय करूया, कोन RHD अधिक कोन DHP बरोबर 180 अंश. कारण का रेषीय जोडीतील कोन, तुम्ही पूर्ण वाक्यातल्या रेषीय जोडीतील कोन. RHD DHP किती आहे, 85 अंश बरोबर 180. म्हणून कोन RHD बरोबर हे 85 या बाजूला घ्या, काय होतील, वजा होतील. 180 वजा 85 अंश. म्हणून कोन RHD वजाबाकी करा, किती येईल, 95. हे पहिल्या कोणाचे आपल्याला उत्तर मिळालं. RHD किती आहे, 95. दुसरा कोण कुठला, PHG. आता हे दोन कोण कोणत्या प्रकारचे आहेत बघा, कोणते आहेत ते, विरुद्ध कोण एकरूप असतात. तुम्ही या प्रकारचे सुद्धा का, हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत, या प्रकारे केलात तरी चालेल, किंवा हे दोन कोण विरुद्ध कोण घेतलात तरी चालेल. आता आपण विरुद्ध कोण घेऊया. विरुद्ध कोण काय कसे असतात, एकरूप असतात. म्हणजेच कोणता कोण, RHD आणि कोण PHG हे परस्परांचे काय, विरुद्ध कोण आहेत. आणि विरुद्ध कोण काय असतात, एकरूप असतात. कोण PHG एकरूप कोण RHD. PHG एकरूप कोण RHD परस्पर विरुद्ध कोण. विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणून PHG बरोबर RHD किती आहे, 95. म्हणून PHG बरोबर किती आलं, 95. ओके. नेक्स्ट 2 झाले. तिसरा HGS हा कोण. ओके. आता आपण हा 2 काढलाय, हा कोण काढलाय, या कोणावरून हा कोण काढू शकता. हे झाले आंतरकोण, किंवा हे हा 2 कोण DHP आणि HGS हे 2 काय आहेत, दोन्ही संगत कोण आहेत. संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. आपण संगत कोण घेऊया. कोणता आहे आपल्याला, कोणता काढायचा आहे, HGS एकरूप कोण. एकरूप कोण कोणता आहे, DHP. संगत कोण, संगत कोण कसोटी किरकोळ. तर या ठिकाणी HGS DHP किती आहे, DHP बरोबर 85. HGS किती येणार, 85. हे कुठून घेतलं आपण, या क्रमांक किती आहे, 2. या 2 वरून लिहिला तरी चालेल, विधान 2 वरून. चौथा कोण म्हणजे MGK. आता बघा HGS आणि MGK हे दोन्ही काय आहेत, परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. हे किती उत्तर आलं, 85. हा पण किती असेल, 85. हे किती 95. हा पण किती असेल, 95. ओके. हे दोन्ही कोण काय आहेत, विरुद्ध कोण आहेत. कोण MGK एकरूप कोण HGS परस्पर विरुद्ध कोण. पूर्ण वाक्यातले विरुद्ध कोण. म्हणून कोण MGK बरोबर किती आहे, HGS किती आहे, 85. आपण हे या प्रकारे आपण हे चारही कोणांचे उत्तर आपण काय केले, फाइंड केले. RHD 95, PHG 95, HGS 85 आणि MGK 85. ओके.
प्रश्न 3 मधील उपप्रश्न दुसरा, त्यामधील 1 ते 25 मधील सममूळ संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. आता 1 ते 25 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 याप्रमाणे. ओके. आता आपल्याला कोणत्या लिहायचे? फक्त सममूळ संख्या. आणि आपल्याला माहिती आहे सममूळ संख्या फक्त एकच आहे. ती कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला? करेक्ट. कोणती आहे? 2. बाकी सर्व मूळ संख्या ह्या काय आहेत? विषम संख्या आहेत. मग उत्तर काय येईल? फक्त आपल्याला काय ना 2. कारण संच लिहायचा आपल्याला, म्हणून एक महिरूपी कंसात लिहा. उत्तर काय येईल? महिरूपी कंसात 2. कारण सममूळ संख्या फक्त 2 ही एकच आहे. म्हटलं बी बरोबर रिक्त संच. तर नंबर ऑफ बी बरोबर किती? आता बी मध्ये संच बी मध्ये किती घटक आहेत? काहीच घटक नाही. कारण हा रिक्त संच आहे. रिक्त म्हणजे एकही घटक नाही. म्हणजेच त्यामध्ये संख्या किती असतील? नंबर ऑफ बी बरोबर 0. काहीच नाही. हे झालं उत्तर. ओके. नेक्स्ट तिसरा उपप्रश्न. हा दुसरा झाला. दुसऱ्यामध्ये 2 होते. हा तिसरा उपप्रश्न. सरळ रूप द्या. आता या ठिकाणी काही बहुपदींची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची आहे. आता आपण काय करूया? सरळ रूप देऊया. पहिल्यांदा हा कंस सोडवूया. 4x वर्ग अधिक 7x वजा 1. आता या कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे. आतील चिन्ह काय होणार? बदलणार आहे. आतील सर्व पदांची किमती काय होणार? बदलणार. म्हणजेच काय करणार? ते वजा 1 ने आपण काय करणार आहोत? गुणणार आहोत. इथे अधिक आहे तो वजा x वर्ग. हे अधिक 8x काय होणार? वजा 8x. आणि वजा 7चे काय होणार? अधिक 7. इथे अधिक आहे त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. ज्यांची कोटी समान आहे ते आपण काय करूया? एकत्र लिहूया. x स्क्वेअर x स्क्वेअर x स्क्वेअर 4x वर्ग वजा x वर्ग आणि अधिक x वर्ग. नंतर आहे अधिक 7x वजा 8x. नंतर संख्या कोणत्या आहेत? वजा 1 अधिक 7 अधिक 10. आता या ठिकाणी बघा हे वजा x वर्ग अधिक x वर्ग कॅन्सल झाले. मी काय उरले फक्त इथे 4x वर्ग. दोघांची वजाबाकी करा. 7 वजा 8. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय. वजाबाकी करताना काय करायचं असतं? मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची. म्हणजे 8तून 7 गेले 1. आणि काय चिन्ह कोणते येईल? मोठ्या संख्येचे चिन्ह. या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे? 7 आणि 8 मधील मोठी संख्या 8. चिन्ह कोणते? वजा. म्हणजे वजा 1x. 1 नाही लिहिला तरी चालेल. फक्त आपण काय लिहितोय? x. 7तून 1 गेला 6 आणि 10 किती आले? 16. हे आपलं उत्तर आले. ओके. नेक्स्ट चौथा उपप्रश्न. सोपे रूप द्या. 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 50. आता हे कुठलं आहे? करणी. या टॉपिकवरती हा प्रश्न आहे. हे आहे मिश्र करणी, शुद्ध करणी, शुद्ध करणी. आपण याला करूया शुद्ध जी करणी आहे त्याला काय करूया? मिश्र करणीमध्ये रूपांतर करूया. हे 3 वर्गमुळात 2 हे 8 वर्गमुळात या प्रकारे आपल्याला लिहिता येतील 4 गुणिले 2. कारण का हे वर्गमुळात 8 या करणीची कोटी किती आहे? 2. म्हणजे या ठिकाणी एक वर्ग संख्या असणे आवश्यक आहे. ओके. हे कसं लिहिणार आपण? 25 गुणिले 2. कारण 25 या ठिकाणी वर्ग संख्या घेतली. आता हे 3 वर्गमुळात 2. हे कसं लिहिणार? वर्गमुळात 4 वर्गमुळात 2. वेगळं लिहा. हे कसं लिहिणार? पुढे वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 2. नंतर 3 वर्गमुळात 2. 4चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे की ते 2. मग 2 वर्गमुळात 2. 25चं वर्गमूळ 5. 5 वर्गमुळात 2. त्या 3 मध्ये कॉमन काय? वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. आपण काय करूया? वर्गमुळात 2 कॉमन घेऊया. काय उरलं या ठिकाणी? 3 अधिक 2 वजा 5. 3 अधिक 2 5. 5तून 5 गेले 0. 0 गुणिले वर्गमुळात 2. आणि 0 कोणत्याही संख्येला गुणल्या उत्तर किती येतं? 0 येतं. अशा प्रकारे आपण सेतू अभ्यासक्रम मधील पहिली घटक चाचणी पूर्ण सोडवलेली आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये आणि
फुलस्केपवरती लिहा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. थँक्यू.